आणि एकीकडे या ऑपरेशनची चर्चा रंगलेली असताना दुसरीकडे नाशिक महानगरपालिकेतल्या ठाकरेंच्या नगरसेवकांना शिंदेंच्या शिवसेनेकडनं मोठी ऑफर दिली जाते असा आरोप होतोय। आणि या आरोपाला उत्तर देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं एकीची वज्रमूठ दाखवली। मात्र ही वज्रमूठ कायम राहते की आतापर्यंतच्या अनुभवानुसार ही मूठ सैल होते, याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे। सध्या पाऊस थांबलाय, मात्र नाशिकच्या राजकीय वर्तुळात बदलाचे वारे वाहू लागलेत का? पाहूया याविषयीचा आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांचा हा विशेष रिपोर्ट। नाशिक महापालिकेतल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक हे गटनेते केशव पोरजे यांच्या कार्यालयात एकवटले होते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी अचानक हम साथ साथ हैचा पिक्चर दाखवायला का सुरुवात केली आहे? तर याचं उत्तर आहे नाशिकात शिंदेंच्या शिवसेनेनं ऑपरेशन टायगरची तयारी सुरू केल्याची चर्चा। मात्र नाशिकात एकही नगरसेवक फुटणार नाही असा 200% कॉन्फिडन्स ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते केशव पोरजे यांना आहे। ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याच्या मोबदल्यात उपमहापौर पदाचं गाजर दाखवण्यात आल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील काही नगरसेवक एजंट मार्फत संपर्क साधत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। ज्यांना पुढे भविष्यात उपमहापौर व्हायचे, कोणाला कुठली संधी हवी असेल तर त्यांच्यामध्ये एक सौदा झालाय की तुम्ही ठाकरे गटाचे 10 नगरसेवक फोडून आणा, मी तुम्हाला उपमहापौर करतो, असं त्यांना वरतून सांगितलं जातं। त्याप्रमाणे त्यांनी एजंट नेमलेले आहे आणि तो एजंट आमच्या प्रत्येक नगरसेवकाला भेटायला जातो। पण या सर्व नगरसेवकांनी जो कोणी भेटायला आले असेल तो सर्व वरिष्ठांना कळवत आहेत। त्यामुळे कुठलाही नगरसेवक फुटणार नाहीये, आम्ही सर्व एक सोबत आहोत। नाशिकात महायुतीची सत्ता असताना नगरसेवक फोडण्याची गरज काय, असा प्रतिसवाल शिंदेंच्या शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी केलाय। असे कसले एजंट, कोण पैसे देत आहे आणि कशासाठी फोडायचं आहे? नाशिक महापालिकेत महायुतीची सत्ता आहे, आम्ही पूर्ण मेजॉरिटीत आहोत। त्यामुळे अशी काय फोडतोड करून असं काय साधायचं आहे? मुळात मला त्यांना असं म्हणायचं आहे की त्यांचा आपापसात काही समन्वय नसेल, कदाचित एकमेकाबद्दल त्यांना अविश्वास असेल, त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप होत आहेत। नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीतेंनी एकनाथ शिंदेंचे उमेदवार नरेंद्र दरारेंना पराभवाची धूळ चारली। गोकुळ गीतेंच्या विजयासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने देखील हातभार लावला होता। मात्र एकनाथ शिंदेंनी गोकुळ गीतेंच्याच खांद्यावर हात ठेवत त्यांना सहयोगी आमदार करून घेतलं। त्यामुळे गोकुळ गीते नाशिकात ठाकरेंच्या शिवसेनेला सुरुंग लावणार का, अशी शक्यता स्वतः शिंदेंच्या शिवसेनेकडूनच व्यक्त केली जाते। परिस्थिती अशी आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे सर्वच आकर्षित होत आहेत। आता हे 6 खासदार आले, लक्षात घ्या। आणि आता प्रत्येकाला वाटतंय आता तर महाराष्ट्रात काय होईल ते सांगता येत नाही। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शेवटी राजकीय प्रभात टिकणं महत्वाचं असतं। उभाटाचे जे प्रवक्ते आहेत, जे नेते आहेत, माननीय राऊत साहेब यांनीच सांगितलं ना की आम्ही गोकुळ गीतेंना पाठिंबा दिला आणि ते निवडून आले। तर त्यांच्या पाठिंब्यावर निवडून आलेला जो उमेदवार आज शिवसेनेबरोबर आहे, एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे, तो कुछ भी हो सकता है। जर नगरसेवक फुटले तर नाशिकमध्ये ऑपरेशन तुडवा राबवण्याचा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलाय। खासदार फुटले त्यावेळी ऑपरेशन तुडवा राबवण्यात आले तसे ऑपरेशन तुडवा राबवण्यात येणार। त्यांनी जर कधी 2 किंवा 4 नगरसेवक घेऊन गेले तर ते 100% डिस्क्वालिफाय होतील। दुसरी गोष्ट, जे महाराष्ट्रामध्ये खासदार फुटले आणि त्यानंतर खासदार तुडवा हे आंदोलन सुरू झालं तर निश्चित नाशिकमध्ये त्याचे कुठेतरी पडसाद उमटताना दिसतील की या ठिकाणी जे कोणी नगरसेवक फुटतील त्यांना देखील मतदार तुडवल्याशिवाय राहणार नाही। नगरसेवक फुटले तरी आणि नाही फुटले तरी नाशिककरांना त्याचं काही सोयरसूतक नसेल। कारण ज्या महाराष्ट्रात खासदार आणि आमदार एका रात्रीत फुटत असतील तिथं नगरसेवकांची काय गत? बाकी पक्षनिष्ठा, राजकीय विचारसरणी आणि त्याहून महत्वाचं म्हणजे जनतेने दाखवलेला विश्वास, हे सगळं विसर्जित करण्यासाठी नाशिकमध्ये गोदावरी तरी वाहतेच आहे। मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।